नमस्कार, मी सौ सारिका तेलवणे वारंगे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आत्ता शाळा स्तरावरती हिंद की चादर हा उपक्रम सुरू आहे आणि यामध्ये रोजच्या रोज आपण शाळा स्तरावरती कार्यक्रम राबवत असतो आणि त्याचा अहवालसुद्धा आपण सादर करत असतो. आत्ता शासनाने एक परिपत्रक जे काढलेलं आहे त्यामध्ये हिंद की चादर ही एक गुरु तेग बहादूर शाहिदी.com यावरती आपला शाळेचा अहवाल रोजच्या रोज अपडेट करायचा आहे आणि त्यासाठीच तो कसा भरावा हे शिक्षकांना अजूनही लक्षात न आल्यामुळे हा एक व्हिडिओ मी आपणापुढे दाखवत आहे, जेणेकरून आपल्याला सहजतेने अहवाल सादर करता येईल. तर ही साईट आहे, तर ह्या साईटवरती गुरु तेग बहादूर शाहिदी.com ही एक साईट आहे. याच्यावरती आपल्याला जायचं आहे. त्यानंतर आपल्या लक्षात येईल की साईट ओपन होईल. तिथे प्रोग्राम ॲक्टिव्हिटी वगैरे आहे. फर्स्ट पेज असं येईल आपल्याला. त्याच्या खाली जायचं आहे. मग तुम्हाला प्रोग्राम ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे. प्रोग्राम ॲक्टिव्हिटी गेल्यानंतर तुम्हाला बरेच टॅब दिसतील, सर्टिफिकेट वगैरे सगळं दिसेल. जे जेव्हा करायचे तेव्हा तुम्ही ते ओपन करू शकता. आत्ता आपल्याला अहवाल करायचा आहे म्हणून रजिस्टर हिअर हे रेड याच्यानं लिहिलेलं आहे, याच्यावरती आपण क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला दिसेल इथे कार्यक्रमाचं ठिकाण दिलेलं आहे, नवी मुंबई. हे चेंज होत नाही आहे म्हणून आपण तेच सिलेक्ट करायचं आणि आपल्या डिस्ट्रिक्टवर जायचं. कारण हा उपक्रम हा जो कार्यक्रम आहे हा नवी मुंबईला होणार आहे, त्यामुळे त्याचा इव्हेंट लोकेशन तेच राहणार आहे, म्हणून त्यामध्ये बदल होत नाही. कार्यक्रमाचं ठिकाण विचारले ते नवी मुंबईला आहे. आता इथे डिस्ट्रिक्ट आहे. इथे तुम्ही कोणतेही डिस्ट्रिक्ट इथे डिस्ट्रिक्टमध्ये गेल्यानंतर नावं आहेत, अहिल्यानगर, अकोला. तुमचं जे डिस्ट्रिक्ट आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचे. समजा मी एक उदाहरण म्हणून हे एक डिस्ट्रिक्ट घेतलं, ठाणे. आता इथे तालुका आहे. तुमचा जो तालुका तुम्हाला दिसेल ठाण्यामधले, आता मी ठाणा घेतलं म्हणून ठाण्यातली बरीच ठिकाणं तुम्हाला दिसतील. ठाण्यातले जेवढे तालुके आहेत ते दिसतील. त्यातला एखादा तालुका मी घेतला, समजा कल्याण तालुका घेतला. आता याच्यामधलं मला ठिकाण टाकायचं आहे. बघा इथे ग्रामपंचायतीचं नाव विचारले. तुम्ही तुमच्या, आता मी कल्याण घेतलं आहे तर कल्याणमधला एखादा एरिया घेतला. एखादं साधारण दिले, मी उदाहरण दाखल दिले. आता इथे कार्यक्रमाचे प्रकार म्हणजे आता शाळाला आहे, महाविद्यालयाला आहे, ज्या याला आहे. तर बघा, आपण शाळा स्तरावर घेतो म्हणून शाळा, महाविद्यालय, कॉलेज असेल ते कॉलेज, ग्रामपंचायत पण उपक्रम राबवत आहे. शासकीय जे आहे त्या गोष्टी पण ते पण लोक करत आहेत. त्यामुळे शासकीय गव्हर्मेंट मीटिंग आहेत किंवा अशासकीय सदस्य बैठक आहे, जागरण बैठक आहे, प्रत्येकजण काही ना काही उपक्रम त्याच्यात राबवते. आपण शाळा स्तरावर म्हणून शाळा सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर इथे प्रकार, प्राथमिक आहे, माध्यमिक आहे, हे जे प्रकार आहेत तर हे आपण बघणार आहोत. इथे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक. आपण समजा आता इथे माध्यमिक, उच्च माध्यमिक घेतलं. आता इथे शाळेचं नाव तुम्हाला टाईप करायचे. जेडपी कोणती शाळा असेल ती. उपक्रमाचे प्रकार, मी प्रभात फेरी काढली आहे, गायन केले आहे, निबंध स्पर्धा आहे. समजा मी गायन स्पर्धा घेतलं. आता इथे आजची उपस्थिती विद्यार्थ्यांची काय असेल ती टाकली तुम्ही. उपस्थिती लिहिल्यानंतर कोण ऑर्गनायझेशन करते, आयोजकाचं नाव लिहिलं, पदनाम, मुख्याध्यापक आहेत, अधिकारी कुणी असेल, कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा. आणि मग इथे तुम्हाला प्रतिमा अपलोड करायची. म्हणजे आज गायनाच्या स्पर्धेचं हे झालं तर तुम्ही इथे गायनाच्या स्पर्धेचं फोटो अपलोड करायचा आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, गेस्ट व्हिडिओ अपलोड, पाहुण्यांचे व्हिडिओ अपलोड करायचे. इथे जायचं, अपलोडमध्ये जायचं. तुम्ही कुठे हे केलेलं असेल, कॅमेऱ्यात, मीडिया पिकर, जिथे काही आहे तिथून सिलेक्ट करायचं आणि ते तिथे सिलेक्ट करून ते डायरेक्ट त्याच्यामध्ये इमेज किंवा व्हिडिओ जाणार आहे. मग तुम्ही इथे ग्रीनमध्ये दिले सबमिट फॉर्म, इथे क्लिक करायचं आणि याच्यावरती तो फॉर्म सबमिट होणार आहे. अशा रीतीने तुम्हाला ही संपूर्ण माहिती रोजच्या रोज आपल्या लिंकवरती भरायची आहे, जेणेकरून गव्हर्नमेंटपर्यंत तुमचा रोजचा रोज रिपोर्ट जाणार आहे. आणि जी माहिती तुम्ही इथे भरतायत तीच माहिती तुम्ही तुमच्या ऑफिस कार्यालयामध्ये सुद्धा ही माहिती तुम्ही पोहोचवतात. तर कार्यालयाकडून सुद्धा रिपोर्टिंग जाते आणि तुमचं शाळा स्तरावरून रिपोर्टिंग जाते. अशा पद्धतीने आपलं
ऑनलाईनमध्ये आपल्याला ही माहिती भरायची आहे आणि उपक्रम राबवायचे आहेत. माझा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आपल्यापुढे सादर करेन. आधीचेही व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेले आहेत. शासन जे जे उपक्रम राबवतं त्यामध्ये कशा पद्धतीने आपण पार्टिसिपेट करायचे किंवा कशा पद्धतीने आपल्याला माहिती सादर करायची आहे हे मी तुम्हाला नेहमीच माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओमधून दाखवत असते, समजून सांगत असते. तसाच हा एक व्हिडिओ आहे. तर माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास मला नक्कीच मेसेज करावा. धन्यवाद.